हॅलो विद्यार्थी मित्रांनो, का आपण आज रोमन अंकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे, ठीक आहे। कंस दिलेला आहे आणि कंसाच्या बाहेर भागाकार दिलेला आहे। तर आपण आपल्याला पहिले काय करायचं, ही संख्या आपलं रोमन अंकात आहे त्याला आपण इंग्रजी भाषेत लिहायचं किंवा मराठी भाषेत। मग ही किती संख्या आहे, जर आपण हा टेबल पाठ केला असेल तर तुम्हाला 1 ते 1000 पर्यंत सहज संख्या येते। तर ही संख्या जर पाहिली आपण 3 वेळेस x म्हणजे काय असते 30, म्हणजे ही संख्या आहे आपली 30 वजा हे रोमन मध्ये आपण याला किती म्हणू, रोमन संख्येमध्ये याला किती म्हणू, तर हे 9 ही संख्या असते। ही किती असते 9। मग हे कंस आहे, कंस लिहायचं, भागाकारचं चिन्ह द्यायचं। हे रोमन मध्ये किती संख्या आहे, ही किती आहे, याला किती म्हणतात रोमन मध्ये, तर रोमन मध्ये याला 7 म्हणतात, ठीक आहे, याला 7 म्हणतात। मग आपण ते इंग्रजी भाषेत लिहून घेतलं। मग काय करायचं, आपण हा कंस सोडवायचा, ठीक आहे। पहिले काय करायचं, भागाकार नाही करायचा, कंस सोडवायचा कंचे भागवेनुसार। तर 30 मधून 9 गेले, 30 मधून 9 गेले, आपलं उत्तर येते 21। 21 भागिले 7 केले आपण, तर 21 ला 7 न भागितलं तर उत्तर येते 3। आणि आपल्याला उत्तर 3 हे पर्याय क्रमांक बघा, हे रोमन मध्ये याला आपण 5 म्हणतो, रोमन मध्ये याला 6 म्हणतो, याला रोमन मध्ये 3 आणि याला रोमन मध्ये बहुतेक इथे आय असतात, इथं याला रोमन मध्ये 4। मग आपला पर्याय क्रमांक, आपल्याला उत्तर 3 पाहिजे, पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल। तर आपला दुसरा प्रश्न असा आहे, आपल्याला हे रोमन मध्ये दिलेलं आहे, त्याचा भागाकार विचारला आणि तिथे आपल्याला पर्याय दिले। मग ही संख्या पाहिली, हे 10, 10, 20 आणि हे 4, 24। तर रोमन मध्ये आपण ह्या संख्येला 24 म्हणून भागाकारचं चिन्ह लिहायचं। रोमन मध्ये ह्या संख्येला आपण 4 म्हणून, ठीक आहे। याचं उत्तर काढायला गेलं, 24 ला 4 न भागितलं, उत्तर आपल्या इथे 6। आणि रोमन मध्ये आपण 6 कसे लिहितो, रोमन मध्ये आपण 6 बरोबर असे लिहितो, व्ही आणि आय। मग व्ही आणि आय आपलं उत्तर कुठे आहे, तर व्ही आणि आय पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटेल। पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की ह्या संख्याचा गुणाकार करायचा, अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता। मग ही संख्या किती आहे, ही संख्या गुणिले आणि गुणिले 4। मग काय करूत आपण, त्याला पहिले इंग्रजी अंकात लिहू। इंग्रजी अंक कसे राहतात, याला किती म्हणतो 2, हे 2। मराठी अंक पण असंच राहतो, गुणिले 3 असं, आणि हे किती येतं, हे 4। आपण ह्या सगळ्याचा गुणाकार केला, 2 6, 6 24, उत्तर 24 येते। आणि इथे पाहिलं 24 ला आपण कसं लिहू शकतो, 24 ला 20 आणि 4, ठीक आहे। मग इथे 20 पाहिलं आपण, 20 म्हणजे 2 वेळेस x, 4 आपण कसे लिहितो, आय व्ही लिहितो, ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर येईल 2दा x आणि आय व्ही, आणि 2दा x आणि आय व्ही हा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला भेटून जाईल। समजा आपल्याला हा पुढचा प्रश्न सोडवायचा आहे, तर कसा करायला आपण पहा। m म्हणजे काय, m म्हणजे पाहिलं तर आपण इथे 1000 घेणार, m च्या जागी किती येतात 1000। d पाहिलं, d ची किंमत किती आहे 500। आणि lx किती आहे, हे रोमन अंकात त्याला आपण 60 म्हणतो, मग आपण त्याला इंग्रजी भाषेत 60 लिहून ठेवलं। आता जर पाहिलं, इथलचा 1 0 गेला, इथलचा गेला, अजून 1 0 गेला, अजून 1 गेला, मग याला भागाकार गेला, 5 1 5, 5 2 10, म्हणजे आपलं उत्तर येईल 2 गुणिले 60। आता 2 गुणिले 60 याचं उत्तर केलं तर उत्तर येते 120। आता 120 आपल्याला रोमन अंकामध्ये विचारलं असेल पर्यायामध्ये, तर 120 ला आपण 100 प्लस 20 असाही लिहू। आता 100 ला आपण पाहिलं, 100 ला आपण c लिहितो, आणि 20 ला काय लिहितो, 20 ला लिहितो 2 वेळेस x। मग पर्यायामध्ये एक तर 120 राहील, नाही तर c x आपलं उत्तर आहे। आपल्याला जर पुढील प्रश्न असा लिहिला, ठीक आहे, तर आपण त्याला काय करू, पहिले इंग्रजी अंकामध्ये लिहून घेऊ।
एक्स आयला आपण किती म्हणतो 11 म्हणतो. आय व्ही किती असते, आय व्ही राहतात 4. गुणाकाराचे चिन्ह लिहिलं 2 आय म्हणजे हे राहते 2. आता याला सॉल्व करायला गेलं तर पहिल्यांदा माहिती आहे आपल्याला की आपण काय करतो, गुणाकार आपण पहिले सोडवतो. तर ह्या दोघांचा पहिले गुणाकार करायचा, 8 आला आणि हे 11 आणि 8 यांच्या दोघांची बेरीज केली तर 19. आता ह्या संख्येला आपण रोमन मध्ये पाहिलं, ठीक आहे, पर्यायापैकी, तर मग हे येते 19 ला आपण कसं लिहितो, 19 बरोबर 10 + 9, हे की नाही. 19 आपण विस्तारित रूप पहिले करू. विस्तारित रूप केल्यावर 10 ला आपण x लिहितो आणि 9 ला काय लिहितो, ix. पहा 9 ला ix. मग हाचं उत्तर आपण पाहिलं पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला भेटून जाईल. म्हणजे याचं उत्तर आहे ना पर्याय क्रमांक बी. आता आपण पुढचा प्रश्न पाहिला तर इथे पहा, इथं एल ला आपण किती म्हणून लिहितो 50, सी ला आपण किती लिहितो 100 आणि गुणिले एम म्हणजे किती राहतात, एम म्हणजे 1000 राहतात. पहिले आपल्याला माहित पाहिजे एल किती, सी किती आणि एम किती. एल सी एम आपल्याला माहित असेल, त्याच्या किमती माहित असतील. पहा या सगळ्यांच्या किमती मी इथे लिहून ठेवलेल्या आहेत, ठीक आहे. डी म्हणजे 500 राहते, एम म्हणजे 1000 राहते, सी म्हणजे 100. आणि याच्या किमती कशा काढायच्या त्याचा पण एक व्हिडिओ आपला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. हा एक 0 गेला, हा एक गेला, अजून एक 0 गेला, अजून एक गेला. म्हणजे 50 गुणिले 10 येते. 50 गुणिले 10 आपलं उत्तर येते 500. आता 500 ला आपण रोमन संख्यामध्ये 500 ला आपण काय लिहितो, 500 ला आपण डी लिहितो. म्हणजे इथं पर्याय क्रमांक डी, हा डी 500 आपल्याला उत्तर भेटून जाईल. अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही. आपला पुढचा प्रश्न आहे ते पाहू. आपल्याला माहिती आहे डी ची किंमत किती आहे, डी ची किंमत आहे 500. ती आपण इंग्रजीमध्ये लिहून घेतली, इंग्रजी अंकामध्ये. एल ची किंमत जर पाहिली, आपल्याला माहिती आहे एल ची किंमत किती आहे 50 पण लिहून घेतली. आणि एक्स हे गुणाकाराचे चिन्ह आहे आणि हे एक्स आहे. एक्स म्हणजे एक्स ला आपण 10 लिहितो, ठीक आहे. इथं थोडा गोंधळ उडू शकतो, इथं पण गुणाकाराचा, इथं पण गुणाकाराचा, पण ते छोटं मोठं देतात, ठीक. हे गुणाकाराचं चिन्ह मोठं देतील, छोटं देतील किंवा मोठं देतील आणि हे याची साईज ह्या अंकाप्रमाणेच असेल. पहा इथे जर पाहिलं, इथं 1 0 गेला, इथं 0 गेला, इथं 5 1 5, इथं पण 5 1 5, हा 0 उरलेला जसा तसा. म्हणजे तिथं 10 गुणिले इकडे 10 उरले, 10 गुणिले 10 केलं, उत्तर येते 100. आता आपल्याला रोमन मध्ये आपण 100 ला काय करतो, रोमन अंकामध्ये 100 म्हणजे सी, पर्याय क्रमांक ही. समजा आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारला, ठीक आहे. याला सॉल्व करायचं आणि उत्तर रोमन अंकामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. जर रोमन अंकामध्ये ह्याला उत्तर सॉल्व करून रोमन अंकामध्ये लिहायचं असेल उत्तर, तर पहिले याला सॉल्व करताना आपण काय करायचं, बेरीज वजाबाकी न करता पहिले गुणाकार करायचा. पहिले गुणाकार करताना मग आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार केला 10 येते, इथं 8 येणार आणि वजा 6. आता मग बेरीज करायची. बेरीज किती येणार, 10 + 8 18 येणार, वजा 6. आता वजाबाकी करायला गेला आपण, 18 मधून 6 गेले, आपलं उत्तर येते 12. आणि रोमन अंकामध्ये 12 आपण इथे पर्याय पाहिलं तर पर्याय क्रमांक बी चं उत्तर पण आपल्याला 12 भेटेल. आता इथे पहा, इथे पण आपल्याला काय करायचं, कंचे भागाभागाच्याच सूत्रानुसार करायचं आहे. म्हणजे इथे पहिले वजाबाकी न करता आपण पहिले काय करायचं, गुणाकार करायचा. सॉरी, इथे काय करायचा, पहिले भागाकार करायचा. म्हणजेच 5 भागिले 5 याचं उत्तर 1 येते. नंतर इथे 5 लिहायचे, वजाबाकी आणि 2. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बेरीज करायची. पण बेरीज करताना ह्या दोघांची बेरीज न करता ज्या आपल्या धनसंख्या आहेत त्या धनसंख्यांचीच बेरीज करायची. मग 5 प्लस हे दोन्ही इथं न लिहिता इथे ह्या दोन्ही धनसंख्या एकत्र घ्यायच्या, वजा 1 घ्यायचं. 5 आणि 2 किती होतात, 7 वजा 1. 7 वजा 1 उत्तर येते आपलं 6. रोमन अंकामध्ये आपण 6 पाहिले तर पर्याय क्रमांक सी आपल्याला VI असं उत्तर भेटेल.
आपल्याला पुढचा प्रश्न असा दिला, इथे गुणाकार दिलं, इथे गुणाकार दिलं, मध्ये वजाबाकी. तर पहिले वजाबाकी न करता ह्या दोघांचा पहिले गुणाकार करायचा 8, वजाबाकी ह्या दोघांचा गुणाकार करायचा, कारण त्यांचे भागवेळेनुसार आपल्याला पहिले गुणाकार करावा लागेल. 8 वजा ह्या दोघांचा गुणाकार केला 6, 8 मधून 6 गेले, उत्तर येतील 2. आणि पर्यायामध्ये आपल्याला पर्यायामध्ये बी हा ऑप्शन उत्तर 2 मिळेल. अशा प्रकारे आपण काही थोडेसे प्रश्न पाहिले रोमन अंकावरती. रोमन अंकावरती काही अवघड प्रश्न आपण थोड्या दिवसानंतरच पाहू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.